आणि ज्या व्यक्तीला अर्थात या इस्लामचा इतिहास माहीत नाही तिने आमच्यावर काय आरोप करू नये। या तालुक्याचे जे आमदार आहेत जयंत पाटील साहेब यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं। माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या सहीचा आणि स्वतःच्या अधिकारात बेकायदेशीर ठराव मंजूर केलेला आहे। आम्हानी कुठल्याही पद्धतीचं राजकारण ह्यात करायचं नाही। त्यांनाही माहित नाही प्रोसिजर काय असते। इथं लबाड बोलायचं आणि राजकारण करायचं ते काही करू नका। माझी लोकप्रतिनिधी म्हणले की वरनं काही जरी होऊन आलं तर आमच्या महाराष्ट्र शासनाला अधिकार आहे, आम्ही ती उरून नाव घालू। तुम्हाला वाटतंय म्हणून जातीवर नाव बदलता ही चुकीच आहे। त्यांनी विषय लावलेला आहे त्यामध्ये कुठेही उरणाचा उल्लेख आहे का की पहिला त्यांनी त्या ठिकाणी सांगावं। ऍक्च्युली तिने ठराव घेताना उरून ईश्वरपूर जर ठराव घेतला असता तर आम्ही विचार केला असता। 50 ठराव गायब आहेत, ते ठराव काय केलेत कोणालाही माहित नाही। आणि नामकरण जे केलेलं आहे तो हा व्यक्तिगत त्यांचा एजंट आहे। जयंत पाटलांना नाही बोलवलं आम्हानी त्याच्याबद्दलही काही आक्षेप नाही। त्या सभागृहात हजर राहिला काय नाही राहिला काय हा विषय येत नाही। जिने आरोप केला त्यांना अर्थात नगरपालिकेत काय माहित नाही। मनमानी कारभार करून ठराव करायचे, ठराव गायब करायचे, यांना पाहिजे असे ठराव घ्यायचे। का नेमकं विचारात घेतले नाहीत ह्या सत्ताधाऱ्यांनीच त्याचं उत्तर देणं इष्ट होणार आहे। इस्लामपूरचं नामकरण ईश्वरपूर झालेलं आहे आणि ईश्वरपूर शहरामध्ये जर का आता बघितलं तर विविध संघटनांच्या माध्यमातून त्याला विरोध करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आणि इथं जर का आता बघितलं तर इथं आंदोलन करण्यात येतंय कारण उरून ईश्वरपूर असं नामकरण त्याचं व्हावं अशी या आंदोलकांची मागणी आहे। आणि त्यासोबत आपल्यासोबत या ठिकाणी राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आहेत। काय नेमकं आंदोलनाचा पवित्र आहे? हे परवाच्या अधिवेशनामध्ये या इस्लामपूर शहराचं या शहरामध्ये लोकप्रतिनिधी गेले 4 वर्षापासून नाही। लोकप्रतिनिधी नसताना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आहेत या आमदारांना या तालुक्याचे जे आमदार आहेत जयंत पाटील साहेब यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं। आणि त्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी नामांतराचा प्रश्न खऱ्या अर्थानं सोडवणं हे इष्ट होतं। पण ठीक आहे जयंत पाटलांना नाही बोलवलं आम्हानी त्याच्याबद्दलही काही आक्षेप नाही। पण तुम्ही ज्या घाई गडबडीनं केंद्राकडं हा प्रस्ताव पाठवला की त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस सुद्धा उरून इस्लामपूर म्हणून सगळ्या भारत देशामध्ये पिनकोड नंबर आहे आणि या शहराचं नाव सरळ आहे की जोड आहे की उरून इस्लामपूर। मग असं असताना तुम्ही त्या ठिकाणी नुसत्या ईश्वरपूरचा प्रस्ताव उरणाचा कुठल्याही पद्धतीचा विचार न करता केंद्राकडे तुम्ही पाठवला आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आमच्या उरूणवासियांच्या भावना त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या झालेल्या आहेत। आम्हानी कुठल्याही पद्धतीचं राजकारण ह्यात करायचं नाही। परंतु उरणाचं नाव कुठल्याही किमतीवर आम्ही पुसून देणार नाही। आमच्या शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत आम्ही उरणासाठी सदैव लढत राहू। तर तुम्ही म्हणालात की तुमचे जे नेते आहेत जयंत पाटील साहेब यांना ईश्वरपूरच्या नामकरणासंदर्भात मध्ये विचारात घेतलं नाही। म्हणजे तात्विक दृष्ट्या बघितलं तर त्यांना विचारायला पाहिजे होतं कारण ते इथल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत। मात्र त्यांना का नेमकं विचारात घेतलं नसावं? का नेमकं विचारात घेतले नाहीत ह्या सत्ताधाऱ्यांनीच त्याचं उत्तर देणं इष्ट होणार आहे। परंतु आम्हानी ह्यामध्ये राजकारण मुळीच आणायचं नाही। त्यांना विश्वासात घेतलं नाही म्हणून हे आंदोलन आहे असा भाग नाही आहे। पहिली गोष्ट ह्या उरणाचा जर तुम्ही त्यामध्ये समावेश केला का केला नाही हीच आमची त्या ठिकाणी ह्या सत्ताधाऱ्यांना मागणी आहे। आपल्यासोबत माजी नगरसेवक खंडेराव जाधव नाना आहेत। नाना, तुमच्या जे महायुतीचे त्या ठिकाणी लोक आहेत तुमचे विरोधक त्यांनी असा आरोप केलाय की राष्ट्रवादी म्हणजे जेव्हा उरून ईश्वरपुराचा प्रस्ताव मांडत होते नगरपालिकेमध्ये तेव्हा त्यांनी असा आरोप केलाय की राष्ट्रवादीचे नगरसेवक गैरहजर होत होते। नाही, नगरपालिकेत जिने आरोप केला त्यांना अर्थात नगरपालिकेत काय माहित नाही आणि ते नगरपालिकेचे सदस्यही नव्हते। कोणीतरी माहिती द्यायची, कोणीतरी सांगून बोलायचं
सांगून बोलल्यापेक्षा वास्तवात बोलावं. नगरपालिकेचे ठराव करत असताना विकासाचे ठराव असतील, इस्लामपूरच्या प्रगतीचे ठराव असतील, त्यावेळी आम्ही मांडले. तेही ठराव पीठासीन अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले आणि स्वतःच्या अधिकारात बेकायदेशीर ठराव मंजूर केलेला आहे. त्यामुळे जर जनतेच्या मताचा आणि सदस्याच्या मताचा विचार नसेल तर त्या सभागृहात हजर राहिला काय नाही राहिला काय हा विषयच येत नाही. आणि नामकरण जे केलेलं आहे तो हा व्यक्तिगत त्यांचा अजेंडा आहे. आमचं ईश्वरपूर झालं याला विरोध नाही आणि इस्लामपूर खुडलं त्यालाही समर्थन नाही. परंतु हे करत असताना मूळ जे आहे माणसाची अस्मिता, या शहराची ओळख उरून हे नाव पुसलं गेलं याच्यासाठी इथं आम्ही आंदोलन करत आहे. आणि ज्या व्यक्तीला अर्थात या इस्लामचा इतिहास माहीत नाही तिने आमच्यावर काय आरोप करू नयेत. म्हणजे या आरोपात नेमकं तथ्य आहे का? काही सुद्धा तथ्य नाहीये. ऍक्च्युली तिने ठराव घेताना उरून ईश्वरपूर जर ठराव घेतला असता तर आम्ही विचार केला असता. तुम्ही इस्लामपूरची अस्मिता पुसता, उरणाची अस्मिता पुसता आणि तुम्हाला वाटतंय म्हणून जातीवर नावं बदलता ही चुकीच आहे. आज शाजीबापूने आता सांगितलं आणि साहेबही बोलले आणि त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी दिला की लोकप्रतिनिधींना विचारायची काही गरज नाही, आम्ही इथं सरकार बसलोय, सरकारला विचारायला पाहिजे. खरं तर तिने जनतेची, लोकांची आणि इथल्या रहिवाशांची कुठल्याही भावनेचा आणि त्यांच्या विचाराचा कुठलाही तिच्यात सहभाग घेतलेला नाही. कारण या ठिकाणी कोणत्याही शहराचं नाव बदलायचं असेल तर तिथल्या लोकांच्या, तिथल्या जनतेचा सहभाग असावा लागतो आणि त्या जनतेतून मागणी व्हावी लागते. आणि त्यांचे आज असा विचार आहे की उरून हे नाव हे नुसतं नाव नाही तर इथली अस्मिता आहे, ती अस्मिता टिकली पाहिजे एवढीच आमची या ठिकाणी अपेक्षा आहे. असा पद्धतीचा एक प्रश्न उपस्थित होतोय की नामकरण बदलायचं झालं तर त्याला नगरपालिकेचा ठराव लागतो, मात्र कोरम अजून देखील पूर्ण नसल्याची लोकांकडून सांगण्यात येते. मग हा प्रस्ताव पाठवला गेलाय की नाही आहे? नाही, आता सरकार त्यांचा इथं प्रशासक आहे. प्रशासक राजवटीत ही वर्ण प्रेशरानं काही करू शकतात. मध्ये तुम्ही पेपरलाही वाचला असेल की 50 ठराव गायब आहेत. ते ठराव काय केलेत कोणालाही माहीत नाही. मनमानी कारभार करून ठराव करायचे, ठराव गायब करायचे, यांना पाहिजे असे ठराव घ्यायचे. आता इथं ठराव घेत असताना प्रशासकाच्या राजवटीत त्यांना घेता येत होता ठराव उरून ईश्वरपूर म्हणून, तो तिने घेतला नाही, नुसता इस्लामपूर म्हणून घेतला आणि तो ठराव पाठवला. तिथं जिनी प्रस्तावना मांडली, जिनी ठराव मांडला विधिमंडळात, तिथेही मांडताना ईश्वरपूर असा मांडलेला आहे. आणि एक वेळ तो प्रस्ताव जर केंद्र सरकारकडे गेला, आता काही इथे माजी लोकप्रतिनिधी म्हणले की वरनं काही जरी होऊन आलं तर आमच्या महाराष्ट्र शासनाला अधिकार आहेत, आम्ही ते उरून नाव घालू. त्यांनाही माहीत नाही प्रोसिजर काय असते. इथं लबाड बोलायचं आणि राजकारण करायचं ते काही करू नका. आणि उरून या शब्दासाठी उरणातल्या लोकांच्या भावनेशी खेळू नका. हे उरून ही नाव आता आलंच पाहिजे. जोपर्यंत ती नाव येत नाही तोपर्यंत या इस्लामपूर शहराचं नाव बदलू नये. नाव बदलायचं असं तर उरण ईश्वरपूर असंच व्हावं अशी सर्व नागरिकांची कळकळीची विनंती आहे. आता महायुती सरकारची अशी भूमिका आहे की ईश्वरपूर नावाला त्यांचा म्हणजे सहमत आहे ते ईश्वरपूर नावावरून, मात्र आपला पक्ष म्हणून आपली नेमकी भूमिका काय आहे? त्यांनी जे आता तुम्ही मगाशी जे सांगितलं की त्या लोकांनी राष्ट्रवादीचा विरोध केला आणि मिटिंगला अनुपस्थित राहिले. 13/12/2021 ही प्रोसिडिंग आहे, अजेंडा आहे. त्या ठिकाणी माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या सहीचा त्यांनी विषय लावलेला आहे. त्यामध्ये कुठेही उरणाचा उल्लेख आहे का ही पहिला त्यांनी त्या ठिकाणी सांगावं. आणि त्या उरणाचा उल्लेख नसल्यामुळंच त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा संताप झालेला होता. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आता ज्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणून त्यावेळेला होता, आम्ही त्यावेळेलाही सांगत होतो की उरणाचा उल्लेख यामध्ये नाही. तुम्ही त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं ऐकलं नाही आणि कुठल्याही ठरावाला, मिटिंगला तुम्ही कधीच व्हॅल्यू दिली नाही त्यावेळेला. आता तुम्हाला असं म्हणायचं आहे का ह्या शहरातल्या नागरिकांच्या विरोधात जाऊन किंवा तुमच्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेतलेला आहे? 100%. उरणातल्या तर लोकांच्या तीव्र भावना अशा आहेत की आमच्या उरून त्या ठिकाणी जाणून बुजून त्या ठिकाणी वगळले का अशा पद्धतीची भावना झालेली आहे. पण आमचे अजूनही त्यांना विनंती आहे की तुम्ही ह्या ठिकाणी राजकारण आणू नका. ह्या ठिकाणी उरूणाचा समावेश 1 तारखेपर्यंत आपण मुदत दिलेली होती. वास्तविक
प्रशासनावर तुम्ही ज्या पद्धतीनं दबाव टाकून ठराव केला त्याच पद्धतीनं ह्या ठराव तुम्ही आता करून घ्यायला पाहिजे होता 1 तारखेपर्यंत. आणि आम्ही नगरपालिकेला ज्यावेळेला उरणातल्या माणसांच्या मोर्चाच्या रूपानं भावना कळविल्या त्यावेळेलाही सांगितलं होतं की तुम्ही लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाला ठराव पाठवा आणि ठराव तुम्ही नाही पाठवला तर आम्हाने साखळी उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल. पण आता साखळी उपोषणाचा मार्ग सुद्धा किंबहुना अमरण उपोषणापर्यंत जाऊन ही शासनानं दखल घ्यावी. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही ऑलरेडी प्रस्ताव राज्य शासनाला सादर केलाय की उरण ईश्वरपूर असं करून नव्यानं त्याच्यामध्ये दुरुस्ती व्हावी. दाखवावा तसा त्याचा पुरावा द्यावा त्याने की कुणी प्रस्ताव दिलाय कुणी ठराव केला असा त्याचा पुरावा तर दाखवला असेल ना कागद. बाबा शिवने केला असेल तर तो ठराव द्यावा किंवा शासनानं नवीन पुरवणी पाठवली असेल तर त्याचा पुरावा द्यावा. इनी एक आहे माझं काय मत आहे कोणत्याही विषय घेत असताना कोणत्याही शहरात त्या शहरातल्या नागरिकांना विचारात घेतलं पाहिजे. तिथले युवक असतील युवती असतील महिला असतील सर्वसामान्य नागरिक असेल त्यांच्या भावना काय आहेत. यांचं फक्त भाजपचा एक अजेंडा आहे जातीचं राजकारण करायचं. हिने काय केलं इस्लामपूर आणि ईश्वरपूर म्हणजे इस्लाम आणि ईश्वर याच्यात भांडणं लावायची समाजात ते निर्माण करायचं. याच्या व्यतिरिक्त त्यांच्या मनात कोणतीही भावना नाही. कारण या शहराविषयी जर प्रेम असतं तर त्यांनी पहिला उरूनचाच उल्लेख केला असता. कारण यांनी नाव बदलणं हा फक्त राजकीय स्टंट आणि जातीत तेढ निर्माण करण्याचा इतपतच आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांना त्याच्यात दुसरं काही नको आहे. ते पूर्ण तालुक्यातील आणि जिल्ह्यातले देखील लोक आलेत त्यांच्याही सहाय्य घेतले तर आम्ही त्याचे साक्षीदार आहे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे तालुक्यातून जो येईल तो काही मंडळी आहेत ही भाजप विचारी असतात काही हिंदुत्व विचारी असतात. शहर ही कुठल्याही विचारावर चालत नाही. इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून सर्व 14 पगड जातीचे 18 बलुतेदार ही एकत्र नांदतात. त्याच्यात हिंदू मुस्लिम कधीही आलेला नाही. आणि या ठिकाणी आत्ताही बघताय की इथंही जे आंदोलन चालू आहे इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत इथं कालच अण्णाभाऊ साठेंची जयंती झाली त्यांचे पुतळे हे 3 महामानवाच्या साक्षीनं इस्लामपुरात हा विष जे आहे हिंदू मुस्लिम ही नावाच्या रूपानं पेरू नये आणि उरणाचा समावेश करावा. बापू शेवटचा प्रश्न आहे नेमकी काय भूमिका तुमची राहणार आहे इथून पुढे. आमची भूमिका एवढीच आहे की जोपर्यंत उरणाचं नाव ची शिफारस केंद्र शासनाकडून मंजुरी येत नाही तोपर्यंत हा लढा आमच्या उरणवासियांचा पक्षविरहित कुठलाही ह्यामध्ये पक्षाचा सहवास नाही पक्षविरहित हा उरणाच्या नागरिकांच्यासाठी हा लढा सुरूच राहणार. नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं की हे होते राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी यांच्या वतीनं सांगण्यात येते की जोपर्यंत या ईश्वरपूर शहराचं नाव त्यांचा ईश्वरपूरला विरोध नाही आहे मात्र उरण ईश्वरपूर असं झालं पाहिजे अशी भूमिका घेऊन हे सगळे आंदोलक सगळे उरणातली लोक त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत. जोपर्यंत या शहराचं नाव उरण ईश्वरपूर असं होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार असल्याचं त्यांच्या वतीनं सांगण्यात येत आहे. विशाल लोंढे AV9 मराठी इस्लामपूर. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.